डॉक्टर डॉक्टर सर डॉक्टर 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 याला बघा ना काय झालं प्लीज. बघतो मी. अर्जुन सर, अमोलची जरा क्रिटिकल पोझिशन दिसते मला. मामा मामा यांना आत घेऊन चला. ओ मामा मामा लवकर लवकर प्लीज. सांभाळून सांभाळून सांभाळून. ए बघा माझ्या मुलाला वाचवा. काय करायचं ते करा. तुम्हाला कसली पण गरज असेल आम्हाला सांगा, आम्ही सगळं करतो. पण त्याला प्लीज वाचवा डॉक्टर, प्लीज वाचवा त्याला. हो हो हे बघा जरा प्लीज प्लीज जरा तुम्ही शांत व्हा. जरा प्लीज शांत व्हा. डॉक्टर अचानक कसं काय झालं त्याला? हे अचानक नाही झालेलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना अमोलला आजार आहे तो. पण त्याचेच हे परिणाम आहेत. मी बघतो काय आहे ते. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. अमोल बरा होईल ना? हो होईल बरा. पण आत्ताची सिच्युएशन काय मला जरा बघू द्यात ना, मग मी सांगतो तुम्हाला. पे 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 सांभाळ स्वतःला. पे मला तर काय चाललंय तेच कळना झालंय बघा. एवढे सगळे आनंदी होते, अमोलचे उपचार बी चांगले चालले होते, पण अचानक ही असं. बापू अहो आपण डॉक्टर काय म्हणतायत हे बघूयात. पण तुम्ही सगळे प्लीज सांभाळा स्वतःला. मला खूप भीती वाटते. अगं घाबरायचं नाही ग, घाबरायचं नाही. तू शांत हो. काय पण विचार मनात आणू नको. सगळं ओके होणार आहे. टेन्शन घेऊ नको अजिबात. पे अर्जुन हे बघ मी अमोलच्या जीवाची भीक मागते तुझ्याकडे. तू खूप लहान आहे रे. काही कर पण त्याला आमच्या बाजूने हिरावून नको घेऊ. नको हिरावून घेऊ. मी काय करू? रुपाली शांत हो तू जरा. रुपाली अगं असा धीर सोडू नको. खचून कसं चालेल? डॉक्टर तपासतायत की अमोलला. नक्की काहीतरी चांगलं सांगतील. हे बघा या आजारपणात अमोलच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे का नाही? अगदी बरोबर आहे बापू तुमचं. रुपाली अगं अमोल त्या आजाराशी झुंजत असताना आपण त्याला आधार द्यायला पाहिजे. अगं त्याची ताकद बनायला पाहिजे. आपणच गावातून गेलं तर कसं चालेल बघू. हा आजपर्यंत प्रत्येक लढाईत तू लढलीस आणि तू जिंकलीस. आज आपल्या अमोलसाठी ह्याच्याकडे कशाला भीक मागतेस? त्याला पाजर फुटलेला नाही बघितलं मी आजपर्यंत. अमोल हवाय मला. पाहिजे बाकी काय नको. अमोल हवाय. पाहिजे ना मग डॉक्टरांशी बोलू. जे काय करायला लागते ते करू. ह्याच्या पुढे हात नको पसरूस. रे मला. आत्ता फक्त तुझा आणि माझा संबंध संपलाय. पण आज जर माझ्या अमोलला काही झालं ना, तर इथून पुढं ना तुला माझ्या मनात जागा असेल ना माझ्या घरात. रुपाली रडून अमोलचा त्रास कमी नाही होणार. तू नको त्रास करून ठेव. अहो मला ना आता बाकी काही कळत नाहीये. अमोलला लवकर बरं वाटलं पाहिजे. हो ना. अहो छोटे सरकार आज ठीक होते. अहो त्यांची इच्छा पूर्ण न केल्यामुळे त्यांना हा त्रास झालाय का? अगं आधीच सगळे काळजीत आहेत आणि तुला हेच बोलायचं आहे का आता? अहो तसं नाही. पण डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय ना की छोटे सरकारांना आपल्याला खुश ठेवायला हवं. हो कदाचित आहे ना अमोलचं पण ऐकलं नाही. ह्याच त्यांनी टेन्शन घेतलं असणार आहे. आपण आणि भाऊजींनी उगाच ताणलं एवढं. तुम्हाला झालंय काय? आपला अमोल त्रासात आहे आणि तुम्ही अर्जुन अपर्णाबद्दल बोलताय. स्वप्नील सर पण मोना
तुम्ही सगळे जरा शांत व्हा. काय असेल ते डॉक्टर सांगतील आपल्याला. उगाच तर्क लावण्यात काय अर्थ नाही. बरोबर आहे दीप्या तुझं. डॉक्टर दिदे दाजी. डॉक्टर काय झालं, कसं आहे अमोल? तुम्ही जरा सगळे प्लीज शांत व्हा. अमोलची तब्येत थोडी सिरियस आहे. हो डॉक्टर, असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्ही काहीतरी उपाय सांगा ना. हे बघा, आपल्याला आता अमोलची सर्जरी करून ट्यूमर बाहेर काढावं लागेल. काय? पण तुम्ही म्हणाला होतात ना केमोसाठी जास्त ट्राय करूया म्हणून. हो, पण अमोलची परिस्थिती बघता आता ते अवघड वाटतंय. चक्कर येणे म्हणजे ट्यूमर वाढण्यासारखंच आहे. रिपोर्ट्सही सगळे आपल्याला कळतीलच काय ते. आमचा प्राथमिक अंदाज तोच आहे. अरे जा, अरे माझा अमोल पराव होईल ना रे. ओ खतम तुम्ही. हे बघा, जरा सगळे तुम्ही प्लीज शांत व्हा. हेच तर आपल्याला करायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी जर असं टेन्शन घेतलं तर अमोलही टेन्शन घेणार. आणि हे होऊ नये हे मी तुम्हाला मागेही सांगितलंय, आताही परत तेच सांगतोय तुम्हाला. तुमच्या कुटुंबातलं वातावरण तुम्ही आनंदी ठेवा. तेच तर अमोलला पोषक ठरेल ना. येतो मी. काय तर म्हण, मला काय नाही होणार माणिक काका. आता पडला का नाही उत्ताना. त्या आंबल्याचे जरा कान भरले, थोडं टेन्शन वाढवलं ना, त्याचं वरचं तिकीट फिक्स. अर्जुन, तर काय करायचं? बापू, डॉक्टर जे सांगतील तेच करणं भाग आहे आता आपल्याला. हो, पण छोटे सरकार खूप लहान आहे. तो आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. डॉक्टर असंच ऑपरेशन नाही सुचवणार, काहीतरी कारण असणार आहे त्या माग. पण ऑपरेशन मध्ये रिस्क आहे ना. आपल्या अमोलला काही झालं तर. आणि मलाही असं वाटतं की केमोवर आपण अजून थोडे दिवस बघूयात. रिपोर्ट येईपर्यंत थांबूया. आता नको आपण काही बोलायला. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांशी बोलू. अभ्या, तू शांत हो. हे बघा, आपण सगळेच जण थोडं शांत होऊयात. कारण आपण टेन्शन घेतलं की आपण अर्जुनला टेन्शन येते त्याच. हा हा, आपण असं गराडा घालून बसण्यापेक्षा डॉक्टर काय म्हणतात त्याची वाट बघूया की. हा हा पण खूप महत्वाचा निर्णय आहे. अहो स्वप्नील सर, तसं जरी असलं तरी दोघांना वेळ देता येणार नाही असं नाही ना. जो काही निर्णय घ्यायचा ते दोघ जण घेतील. हा, बरोबर आहे बापूंच. अप्पे, अर्जा, तुम्ही बाहेर जावा आणि ठरवा काय ते. मी काही बोलू का? मोना, दिप्या, बोल मुला. वंस, अहो डॉक्टर आपल्याला आधीपासून सांगतायत की छोट्या सरकारांना टेन्शन देऊ नका. मग आज त्यांच्या इच्छेला होकार द्यायला काय हरकत होती? अमोलची अवस्था काय बघितली ना. त्याच्या अशा अवस्थेत आम्ही लग्न बिग्न, मला नाही पटत या गोष्टी. अर्जा, अरे मी सांगितलं ना तुम्हाला, जा बघू. बाहेर जाऊन शांतपणे विचार करून ठरवा काय. काका, विषय टाळून त्यावर उपाय नाही काढतायत.
काय चुकीचं बोलली मोनिका या ठिकाणी? नाहीतर काय, आजारी माणसाला खुश ठेवलं तर त्याचा निम्मा आजार बरा होतो असं म्हणतात ना. हो रुपाली, तुम्ही त्यांचा आई वडील म्हणून थोडा विचार करा ना. अमोल असा आजाराची झुंज देत असताना त्यांनी लग्न करावं कसं? अप्पे बस. पे अमोलची इच्छा न ऐकून चुकी केली का ग? माहित नाही. नाही रे अर्जुन, या अशा परिस्थितीत लग्न करणं माझ्याच्याने तरी शक्य नाही आता. मला तर असं झालं ना की कधी एकदा डॉक्टर बाहेर येतात आणि मी त्यांना अमोलबद्दल विचारतोय. मामनजी, हो त्यांचं लग्न झालंय. आता फक्त अमोलसाठी त्यांना परत लग्न करायचे आणि त्याच्या जीवापुढं कसला आलाय हो विचार. अगदी खरंय रुपाली ते तुमचं. अहो आपण पैसे घालूच, पण जर छोटे सरकारांच्या मनासारखं होतच नाहीये तर या उपचारांचा फायदा होईल का? मला वाटतंय आपण सगळ्यांनीच नीट विचार करायला हवा. हे बघ अर्जुन, या बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा ना आता फक्त आपल्या अमोलच्या तब्येतीकडे लक्ष देणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. नको लग्न बिग्न काय डोक्यात घ्यायला, कुणाचं नको ऐकायला. बापू, मामनजी, अहो थोडा विचार करा तुम्ही. अपर्णा आणि भाऊजींच्या निर्णयाने अमोलच्या तब्येतीत जर सुधारणा होणार असेल तर त्याच्या ऑपरेशन विषयी निर्णय घ्यायला आपल्याला सोपं जाईल ना. अगदी खरंय, आत्ता घाईघाईत निर्णय घेणं एकदम चुकीचं आहे. ठीक आहे, अमोलसाठी एकदा विचार करू आपण. हा पर बापू, अहो उशीर करून बी नाही चालणार ना. बरोबर आहे बापू. विनू बाबा, तुम्ही एकदा बोलून घ्या दोघांवर. हा चला बापू. बरं ठीक आहे, बोलतो. चला. अर्जुन, अरे ते रसाळ डॉक्टर आहेत ना आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये, त्यांना एकदा फोन कर ना. आपण त्यांचा सल्ला घेऊया का? हा हा हा, एक ओपिनियन घ्यायला पाहिजे. फोन कर ना त्यांना. अर्जा, काय झालं का तुमचं बोलून? काय ठरलं मग? हा, मी आता तेच बोलत होतो. आम्हाला असं वाटतंय की अमोलच्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी आणि त्या सर्जरी विषयी अजून एक दोन चांगल्या डॉक्टरांशी बोलून घ्यावं. रसाळ डॉक्टर म्हणून आहेत एक कॉन्टॅक्ट मध्ये, त्यांच्याशी बोलतोय. सल्ला तर घेऊच गा आप्या, डॉक्टरांशी बोलू आपण. आम्हाला घरच्यांना असं वाटतंय की तुम्ही लग्नाचा विचार करावा. काय? अहो बापू, शक्य नाही हे. आता वेळ काय आणि बापू, अहो खरंच काय चाललंय? आमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाहीये. आणि मुळात आता अमोलची परिस्थिती बघता हे लग्न वगैरे या सगळ्या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये बापू, खरंच. आता कुठं गोष्टी नीट व्हायला लागल्यात. अमोलमुळे मला आप्पीला एकत्र राहावंसं वाटतंय, एकमेकांसोबत वेळ घालवावा असं वाटतंय. आणि
तुम्ही परत त्याच गोष्टींमध्ये अडकायला सांगताय. आता कसं? जी काही घडलं ना ती लग्नामुळे नाही तर त्यानंतरच्या निर्णयांमुळे, आणि त्या वाईट आठवणी डोक्यात ठेवूनच करायला पाहिजे असं कुठं आहे वय? आणि अर्जुन कसं आहे की नव्यानं जर सोबत चांगली वाटायला लागलीये, बरं वाटायला लागलं तर नव्यानं गाठ बांधायला काय हरकत आहे म्हणतोय मी. बापू अहो मनाला पटतच नाहीये ही गोष्ट. अगं आप्या, मनाप्रमाणे वागण्यापेक्षा परिस्थितीप्रमाणे वागणं गरजेचं आहे ना. ते फायद्याचं ठरेल आपल्यासाठी. आणि बघ, तुम्हाला जरी पटत नसलं तरी अमोलला तेच वाटतंय. हे बघा, तुम्ही एकदा अमोलला सांगून तर बघा लग्न करतोय म्हणून. त्यानंतर जर का तब्येतीत नाहीच फरक पडला तर तुम्ही सांगाल त्या मार्गाने जाऊ ना आपण. आणि सुधारणा झाली तर बाबा? तर आप्या तुम्हाला लग्न करायला लागेल. कसं आहे, अमोलच्या तब्येतीपुढे मला काही महत्वाचं वाटत नाही आणि तुम्हालाही तसंच वाटलं पाहिजे. आप्या, अगं आयुष्य असंच असतं. कधी सुखाचा दिवस तर रात्रीच्या अडचणी सुरूच असतात. आणि या प्रवासात लक्षात ठेव, रात्रीच्या अंधारात प्रवास करायचा ना तर जोपर्यंत रस्ता दिसतोय तोपर्यंतचा प्रवास पाठीवर टाकत राहायचं. पुढचा रस्ता आपोआप तयार होतो आप्या. आणि हे बघ, जास्त पुढचा विचार न करता अमोलला बरं कसं करता येईल हे बघणं जास्त गरजेचं आहे ना. तुमच्या एका निर्णयामुळे जर अमोलची तब्येत बरी होणार असेल तर तुम्ही एकदा बोलून तरी बघा. बाकी मग आता तुमच्या हातात आहे बघ. ठीक आहे, आमच्या निर्णयाने जर अमोल बरा होणार असेल तर माझी काहीच हरकत नाही लग्नाला. आपल्याला जर असं वाटत असेल तर ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं करू. माझी पण काय हरकत नाही. आपे, अर्जा, तुम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला ना, मला लई बरं वाटलंय बघ. बापू चला. चल. पण म्हणतोय, पण अर्जुन दादा आणि वंसा ऐकतील असं वाटत नाहीये मला. मोना, अगं लहान आहेत का ते? अमोलसाठी काय गरजेचं आहे काय नाही हे त्यांना चांगलंच कळतं. अपर्णा आणि भाऊजी काय निर्णय घेतात ते आता आल्यानंतरच कळेल. आणि रुपाली ताई, अहो मला मनापासून वाटतं की त्यांच्या लग्नासाठीच्या नकारामुळे छोटे सरकारांना धक्का बसलाय. त्यामुळे आता परत असं व्हायला नको. कारण माहित नाही, पण अमोल आधी खूप खुश होता. म्हणजे बघा ना, त्याने या ठिकाणी शेतीपासून ते मोनिकाच्या युट्यूब चॅनल पर्यंत सगळ्या गोष्टी खूप आनंदाने केल्या. भाऊजींनी ना अमोलचा विचार करून तरी लग्नाचा निर्णय घ्यायला. हो हो घेतील, पण आपण थोडी वाट बघूया. स्वप्नील, म्हणजे अप्पी आणि अर्जा लग्नाला तयार झाली. काय? तरी मला वाटलेलंच दिदी आणि दाजी अमोलसाठी तर चांगला निर्णय घेतील. होय दिप्या, पण आप्या अर्जुनच्या ह्या निर्णयाचा अमोलच्या तब्येतीवर चांगला परिणाम व्हावा एवढीच इच्छा आहे बघ. हा बापू, अहो नक्की होईल, बघाच तुम्ही. दाजी, भाऊजी, तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलाय. वहिनी, आम्ही निर्णय घेतलाय खरा, पण आमचं अजून तसं नक्की नाही. म्हणजे भाऊजी, हो काय बोलताय तुम्ही? अमोलला आम्ही सांगू तसं निर्णय घेतलाय, पण म्हणजे तुम्ही खोटं बोलणार आहात का? हो ना. अर्जा, ती काय बी असो, पण तुम्ही तुमचा निर्णय नुसता अमोलला सांगितला ना तरी त्याच्या तब्येतीत फरक पडेल बघ. हा, मग मात्र तुम्हाला लग्न करावंच लागेल.
आम्ही भेटून येतो तर. बर. अर्ज परत लग्न करणार ते बी मी असताना.